नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 चा निकाल लागलेला आहे. पण ह्या निकालामध्ये बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत. काही प्रश्नांची उत्तरं ही संदिग्ध आहेत, काही प्रश्नांचा फॉर्मॅटच चुकीचा आहे, मांडणी चुकीचा आहे, त्या माध्यमांमधून चुका झालेल्या आहेत. सो यावरती विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा प्रश्नांच्या अगेन्स्ट आक्षेप पण नोंदवलेला आहे. त्यावरती मात्र जी अंतरिम उत्तर सूचीनुसार रिझल्ट आलेला आहे त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या त्रुटी आहेत. या त्रुटीच्या अगेन्स्ट पुणे परिषद काय निर्णय घेते थोडक्यात तो बघणारच आहोत आपण. पण त्यापूर्वी काही विद्यार्थ्यांचे प्रश्न एखादा रद्द झाला तर निकाल कसा लावला जातो, सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की प्रश्न रद्द झाला तर निकाल कसा लावला जातो. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सजेशन देऊ शकतात की टीईटी आणि सीडीच्या बॅचेस चालू झाल्या आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पेपर सेपरेट बॅचेस घेऊ शकता, टीईटी सीडी एकत्रित तयारी करू शकता. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना टीईटी नावाचा कुपन कोड वापरून 25% ऑफ आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची आणि बॅचची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. हे महत्त्वाचे मुद्दे पाठीमागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलेले आहे की महत्त्वाचे मुद्द्यामध्ये बघा, पेपरमधील चुकीचे प्रश्न उत्तर याबाबत काय, प्रश्न आणि उत्तर त्याला योग्य पर्याय नाही आहे. बघा, काही प्रश्न योग्य पर्यायच नाही आहे, त्यानुसार तो प्रश्न मग कसा पकडायचा, कन्सिडर करायचा. आणि प्रिंटिंग मिस्टेक झाली या कारणास्तव तुम्ही इंग्लिश माध्यमाचे प्रश्न रेफरन्ससाठी पकडले आणि त्याची उत्तरं दिलीत तुम्ही. इतर माध्यमामध्ये जर तुमची प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ते सुद्धा चुकीचंच आहे. मग अशा प्रश्नांबाबत काय, असे प्रश्न रद्द करायला हवा का, तर मी सांगेल तुम्हाला ह्या दोनच्या बाबतीत तुम्ही प्रश्न रद्दच करायला पाहिजे. जर तुमच्याकडनं काही प्रश्न योग्य पर्यायच नाही तर प्रश्न रद्द व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक असेल तर तो सुद्धा प्रश्न रद्द करायला हवा. जर प्रश्न रद्द केला, बघा टोटल क्वेश्चन्स तुम्हाला किती आहेत, 150 आहेत. 150 मधनं जेवढे प्रश्न रद्द होतील तेवढे वजा होणार आहे. फॉर एक्झाम्पल 150 मधनं जर 2 प्रश्न वजा झाले तर टोटल 148 येतील. 150 मधनं जर एक प्रश्न वजा झाला तर तुमचे 149 येतील. म्हणजे 149 प्रश्न कन्सिडर करून किंवा 148 प्रश्न कन्सिडर करूनच निकाल लावला जातो. कसा, थोडक्यात तुम्हाला पुढे सांगतो. बघा, निकाल परिणाम होणार का, जर प्रश्न रद्द झाले तर 100% निकालावरती परिणाम होणार आहे. परिणाम असा होणार आहे की काही विद्यार्थी जे अपात्र आता दिसतात ते पात्र होऊ शकतात. प्रश्न रद्द झाले तर पासिंग किती मार्क्ससाठी असणार उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे. मी आत्ताच बोललो तुम्हाला, एक प्रश्न जर रद्द झाला तर तुम्हाला 149च्याच 55% आणि 149च्या 60% मार्क तुम्हाला पकडावे लागतील. जर प्रश्न 2 रद्द झाले तर 148 मार्काच्याच 55% आणि 148 मार्काच्या 60% तुम्हाला कन्सिडर करावे लागतील. आणि यानुसार जे मार्क पडतील मग तुम्ही विचार करू शकता, इथे तुम्हाला अगदी 80 पासून प्लस असणारा विद्यार्थी सुद्धा इथे पास होऊ शकतो, हे लक्षात घ्या. सो या संदर्भात प्रश्न रद्द झाले तर तुम्हाला 150च्या अगेन्स्ट 55-60% पकडले जात नाही. जेवढे प्रश्न रद्द झाले ते वजा करून जेवढे प्रश्न उरतात त्यापैकी तुमचे 55 आणि 60% मार्क कन्सिडर केले जातात. सो याबाबत प्रश्न रद्द होण्याबाबत बऱ्याच जणांच्या मागण्या, बऱ्याच जणांची आम्हालाही कॉल आहे, आमच्या टीमलाही कॉल आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कोणता प्रश्न आणि कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायला हवं होतं, काय चुकलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता. याबाबत लोकमतनी पण न्यूजपेपर दिलेली होती. सो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.